कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी बजावत 32 घरफोड्या आणि एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 67,48,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या चोरट्यांकडून सोन्याचे 61 तोळे 8 ग्रॅम वजनाचे दागिने, 4 किलो 787 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि 3 वाहने असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। करवीर पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासातून ही मोठी कारवाई उघडकीस आली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड येथील रहिवासी सलीम शेख आणि त्याचे साथीदार जावेद मोहम्मद शेख, तौफिक मोहम्मद शेख यांनी कर्नाटकसह कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोड्यांची कबुली दिली आहे। पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितलं की अटक करण्यात आलेले आरोपीकडून कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे। आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे। घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील 1 महिन्यापासून मागोवा घेतला, तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण 33 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे। मागील हे साधारणतः 2022 ते 2025 या कालावधीतील हे गुन्हे आहेत। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण, कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक, बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात। विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंडा आहे। त्याच्यातला एक जण वाहन चोरीसुद्धा करतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 33 गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण 60-70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत। आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या 33 गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल। हे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये केंद्र सरकार जे काही निर्देश देत आहे परकीय नागरिकांबाबत ते पूर्ण काटेकोरपणे पालन केले जात आहे आणि याशिवाय जे बेकायदेशीर वास्तव्य करणारे किंवा इतर बनावट नावाने वावरणारे परकीय नागरिक आहेत त्यांचा सतत शोध घेण्यात येतो। त्यासाठी आमची गोपनीय शाखा, विशेष शाखा आणि सायबर सेल ह्या एकत्र मिळून काम करतात आणि 5 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सतत चालू आहे। आणि माझे नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांना अशी काही माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक यांना कळवावे। सोशल मीडिया मॉनिटरिंगही चालू आहे। नारे निदर्शने या घटनेबद्दल जे चालू आहे ते शांततेत आहेत आणि आमचे सगळे स्टेक होल्डर आणि समाजातील घटकांशी बैठक यांनी डायलॉग सतत चालू आहे। धन्यवाद। जय हिंद। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, शुभम संगपाळ, विशाल चौगले, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, अमित सरजे आणि अरविंद पाटील यांच्यासह पथकाने केली आहे। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।